नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता शार्दूल म्हणजेच लकी आणि विशाखा यांनी हात मिळवणी केलेली असते आकाशला संपवण्यासाठी. विशाखाने लकीला सांगितलेलं असतं की आकाश ठाकूर जर मेला तर तुझ्यासाठी ते फायद्याचंच आहे. जयश्रीने असे तुला चौथा मुलगा मांडलाय आणि तो मेल्यानंतर ती वसुंधरेला घरातून बाहेर हकलून देईल. ती बाहेर गेल्यानंतर ती बनीला काही सांभाळू शकणार नाही आणि म्हणून बनीची जबाबदारी सुद्धा ती तुझ्याकडे देईल. म्हणजे तुला तुझा मुलगा सुद्धा मिळेल आणि ठाकूर घराचा ॲक्सेस सुद्धा मिळेल. ठाकूर घराण्याचा मालक होशील तू आणि विश्वासाने ती बिझनेसची जबाबदारी सुद्धा तुझ्याकडेच येईल. आणि म्हणूनच आकाश ठाकूरचं मरणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, तुझ्यासाठी. आणि तू रातोरात एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा मालक होशील आणि लकीला सुद्धा हे पटलेलं असतं आणि म्हणूनच त्या दोघांनी मिळून आता आकाशला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता लकी हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. हॉस्पिटलमध्ये दुसरं कोणीही नसतं कारण घरच्यांनी लकीलाच ते थांबायला लावलेलं असतं आणि तिथे नर्स वगैरे कोणीही नसतं. आकाश एकटाच असतो, त्याच्यावर ट्रीटमेंट चालू असते आणि तो कोमात गेलेला असतो आणि तिथे लकी येऊन त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो. आता आकाश खूप अस्वस्थ झालेला असतो आणि तिथे कोणीही नसतं. लकी म्हणतो, तुझा गेम आता संपला आकाश ठाकूर, तुला मरावंच लागेल आणि मी आता तुझ्या घराचा, तुझ्या प्रॉपर्टीचा आणि तुझ्या बिझनेसचा मालक होणार आहे. आणि तो खूप क्रूर दाखवलेला आहे. त्यामध्ये तो आकाशची दयागया काही करत नाहीये आणि त्याच्यावरती एवढा मोठा हल्ला त्याने केलेला आहे. त्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. तर मग बघूया तो यात यशस्वी होतोय की नाही ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.